हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण कर्नाटक स्पेशल दही कडबोळी कशी बनवायची ते बघून घेऊया। ह्याला ताकाचा कडबोळी पण बोलले तर चालेल, खूपच छान लागतोय। आणि तुम्ही हा दही कडबोळी किंवा ताक कडबोळी संध्याकाळी चहा बरोबर तुम्ही हा रेसिपी करून खाऊ शकता। मस्त स्नॅक रेसिपी आहे। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। पहिला तर ती गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवून घ्या। यामध्ये आपण ताक टाकून घेऊया। 1 कप, तुमच्याकडे दही असले तर अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी टाकून छानपैकी फेटून ते टाकून घ्यायचे आहेत। पण ताक असले तर खूप इझी होतोय। आता यामध्ये 2 हिरव्या मिरची आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घालायची आहेत। कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर आता आपण यामध्ये 1 छोटा चम्मच ओवा आणि 1 छोटा चम्मच जिरा टाकून घ्यायचे आहेत। जिरा आणि ओवा टाकल्यानंतर मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेऊया। तेल टाकल्यानंतर आता आपण यामध्ये तांदळाचे पीठ टाकून घेऊया। तुम्ही ताक किंवा दही कोणत्या कपाने घेतात त्याच कपाने आपण तांदळाचे पीठ घ्यायचे आहेत। 1 कप दही घेतले तर 1 कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे। दोन्ही इक्वल असायला पाहिजे। तांदळाचे पीठ टाकल्यानंतर चम्मचने एकदा असा पसरून घ्यायचे आहेत यामध्ये, किंवा तांदळाचे पीठ हलका हाताने चम्मचने असं मिक्स करून घ्या। पूर्णपणे मिक्स नाही करायचं। थोडीशी मिक्स झाल्यानंतर आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊया हा तांदूळचं पीठ। गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवूनच हा प्रोसेस करायचा आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया। आता गॅस बंद करून घ्यायचे आहेत। गॅस बंद करून चम्मचने व्यवस्थितपणे हा तांदूळचे पीठ ताकामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आहेत। थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे थंड नाही करायचं, नाहीतर पीठ मळायला येत नाही। आता आपण छानपैकी पीठ मळून घ्यायचे आहेत हाताने। अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पीठ मळून घेतले आहेत। तुम्ही इथे बघू शकता पीठ व्यवस्थितपणे मळून झाले आहेत। आता आपण यावर 1 चम्मच तेल टाकून घेऊया। तेल टाकल्यानंतर छानपैकी परत हाताने मस्तपैकी पीठ मळून घ्यायचे आहेत। परत एकदा साधारण 2 मिनिटं तरी अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छानपैकी पीठ मळून घ्यायचे आहेत। 2 मिनिट व्यवस्थितपणे पीठ मळून घेतले आहेत। आता आपण कडबोळी कशी बनवायची ते बघून घेऊया। इथे मी छोटीशी गोळा घेतले आहेत आणि हाताने असे लांबसर असं पीठ वळून घ्यायचे आहेत। छानपैकी वळून झाल्यानंतर आता आपण मधोमध असे कट करून हा चिटकून टाकायचे आहेत। रिंग सारखं बनवायचे आहेत हा कडबोळी। अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कडबोळी बनवून घ्यायचे आहेत। इथे मी पूर्णपणे बनवून घेतले आहेत। मस्त दिसतोय। आता आपण हा दहीचा कडबोळी तेलामध्ये फ्राय करून घेऊया। पहिलाच इथे मी तेल व्यवस्थितपणे गरम करायला ठेवले होते। मस्तपैकी गरम झाले आहेत। आता आपण करून घेतले आहेत दहीचा कडबोळी यामध्ये टाकून व्यवस्थितपणे दोन्ही बाजूला अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोल्डन कलर यायच्यापर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त फ्राय झाले आहेत। आता मी एक प्लेटमध्ये काढून घेतोय। बाकीचं पण दहीचं कडबोळी फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी दुसरा बॅच टाकले आहेत। मस्तपैकी दोन्ही बाजूला हा कडबोळी छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन कलर यायच्यापर्यंत। संध्याकाळी चहा बरोबर तुम्ही हा स्नॅक करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल। खूप छानपैकी लागतोय। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी आवडली असले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असं छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।